लातूर शहर व परिसरामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये RTE जे काही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये 1 किलोमीटर परिघाची जी अट या शासनाने या ठिकाणी टाकलेली आहे, ही अट जी आहे ती सर्वसामान्य आणि गोरगरीब असतील आणि अल्पसंख्याक असतील यांच्यावर ही जाचक अट आहे। पाहायला गेलं तर शिक्षण हा मूलभूत अधिकारामधला भाग आहे, परंतु त्याचं न देण्याचं काम हे शासन या ठिकाणी करत आहे। ज्या 1 किलोमीटरची परिघाची अट या शासनाने टाकलेली आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर शाळेच्या आजूबाजूतील परिसरातीलच मुलांना तिथं ॲडमिशन मिळेल, परंतु लातूरचा शहराचा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागामध्ये एकतर शाळा तिथं नाहीत, ज्या शाळा त्या ठिकाणी असायला पाहिजेत त्या शाळा तिथं नसल्यामुळं इच्छुक पालकांचं आणि पाल्यांना त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी कोणती शाळा उपलब्ध नाही आणि ज्या शाळा या लातूर शहरामध्ये आहेत त्यांच्या 1 किलोमीटर परिघाच्या त्या बाहेर आहेत। यामुळं संस्थान चालकांचे घरं भरण्याचं काम हे शासन करत आहे आणि देश पातळीवर उद्योजकांचं घर भरण्याचं काम हे शासन या ठिकाणी करत आहे। त्यामुळं वंचित बहुजन आघाडी लातूरच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी या दोघांनाही आम्ही वंचित बहुजन आघाडी लातूर शहराच्या वतीने आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांना इशारा दिलेला आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर यावर आपण तोडगा नाही काढला तर लातूर शहरामध्ये आम्ही या शासनाचा JRची होळी करणार आहोत, त्याचं दहन करणार आहोत आणि या शासनाचा आम्ही या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत। लातूर शहर व परिसरातील सर्व नागरिक यांना विनंती करतो की हा लढा आहे, हा सर्वसामान्याचा लढा आहे, हा आपल्या मूलभूत अधिकारावरला गदा आणणारा जो प्रश्न आहे त्यावरती आवाज उठवण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या या लढ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला निवेदन करतो।